चला सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. सामना क्रमांक 4 तुम्ही पाहणार आहात. बोनकोडे आणि त्यांच्या विरुद्धामध्ये कराबे 40+. बोनकोडे 40+ या टीमने टॉस इथे जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये कैलास नाईक आणि त्याच्या जोडीला किरण नाईक. भानुदास भानुदास चला बोनकोडे टीम आपला राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचा आहे. बघा या स्पर्धेमध्ये कठोर नियम आहेत. थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालकमंत्री, पालघर जिल्हा आणि संपर्क मंत्री, ठाणे जिल्हा लोकनेते आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे या मेन गेटच्या समोर सर्वांना विनंती आहे की तिथे आपल्या गाड्या पार्क करू नका. काही क्षणातच गणेश नाईक साहेबांचे या ठिकाणी आगमन होणार आहे. चला बोनकोडे टीम ध्रुव बाल बॉलिंगसाठी आलाय आणि समोर आहे किरण नाईक. किरण नाईक आणि कैलास नाईक ही जोडी आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. स्टार्ट टू द गेम. विनोद भगत लेटेस्ट प्लेचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि पहिला बॉल ध्रुव बालचा. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन फक्त कट केलाय. डिलिकेज केलं. इथं रनआउटची संधी आहे परंतु कलेक्शन झालं नाही या विकेट किपर करून. त्यामुळे एक धाव येते. सिंगलनं आपलं खातं उघडलं किरणनं आणि या सिंगल बरोबर टीमचं सुद्धा खातं उघडत असताना टीमची धावसंख्या स्कोअर बरोबर 1. चला दिलीप दळवी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. यावेळेस पापटका चांगला साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एकच धाव इथे मिळते आणि या सिंगलनं आता कैलासनं सुद्धा आपलं स्वतःचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या स्कोअर बरोबर 2. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना शॉर्ट बॉल पुल केलाय परंतु तिथे झेल सोडलाय. झेल सोडल्यानंतर बॉल सीमारेषा पलीकडे किरण नाईकच्या बॅट मधून येतोय. या इनिंगचा पहिला षटकार परंतु केली चूक. आपल्याला आता किरणनं केला गप्पा कारण झेल होता. अशी झेल सोडल्यानंतर पहा शिरवणे टीमनं मॉन्टीचा झेल सोडला. तिथे तो सामना गमवला शिरवणे टीमनं. म्हणजे कॅचेस विन द मॅचेस नेरूळ टीमनं माफ करा. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्ड 8. किरणच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखीन एक चांगला फटका. आता मात्र कॅचिटचा कॉल आहे. आता आप्पा चूक करणार नाहीये. खूप चांगलं जजमेंट करत असताना अप्रतिम झेल टिपलाय आणि फलंदाज किरण नाईक बाद. पहिला धक्का इथे लागत असताना टीमला बॅक टू द पॅव्हिलियन. सुरुवात चांगली केली होती किरणनं. आता नवीन फलंदाज विनायक बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 8 आणि सन्माननीय श्री मिलिंद मडवी साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. नवी मुंबईचा शिल्पकार ट्रॉफीमध्ये त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्षाचं स्वागत करीत आहोत. विनायकाला बॅटिंगसाठी
चला मेन स्टेजच्या मेन गेटच्या समोर ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्या गाड्या थोड्याशा आता काढून घ्यायच्या आहेत, कारण आता लोकनेते नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. त्यामुळे मेन गेट समोर कोणी गाड्या पार्क करू नका. ओ चांगला बॉल आहे, बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बीट करून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे ध्रुव बालची. डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 8, शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. आठला एक गडी बाद. यावेळेस हवेत केलाय लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता धावतोय. ओ पकडला झेल, खूप चांगला झेल पकडलाय निलेशनं. आणि फलंदाज विनायक शून्यावरती बाद. निलेश म्हात्रेनं बराच अंतर कापत विकेटचा प्रथम धक्का क्रमांक दुसरा इथे लागतोय भोनकोडी टीमला. अशा पद्धतीनं ओव्हरची होती समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बोनकोडे टीम बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 8. अनुप पाटील आणि अरुण मडवी यांचं आगमन झालेलं आहे. अनुप पाटील आणि किरण मडवी यांचे व्यासपीठाकडे आगमन होते. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यानंतर त्यांच्या समेत ओमनाथ मडवी हे सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत आहे. नवीन फलंदाज आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये संजय नाईक आणि कैलास नाईक सध्या आता मैदानावर बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालेत. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी उमेश आलाय. उमेश तांडेल. बॉल नाही झाला, पहिलाच बॉल स्विंग इन मिस. चांगला कटरचा वापर केला उमेश तांडेलनं. टप्पा पडला तर कैलासला बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आहेत 8. सुरुवात तर चांगली केली होती किरण नाईकनं षटकार मारत. हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. इथे मिळताना दिसेल कारण बॉल चालू घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल न आता स्कोर बोर्ड पुढे जातोय. टीमची धावसंख्या हॅलो चेक हॅलो चेक. हॅलो 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 ओ स्विंग इन मिस. चांगली गोलंदाजी उमेश तांडेल यांची. कारण टप्पा पडल्यानंतर हा बॉल थोडासा खाली राहिला कैलासाठी आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. टीमची धावसंख्या सध्या 9. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना लेफ्ट ओव्हर द विकेट निघून एकदा उमेश. आता ओव्हर पिच बॉल आता उडवला कैलास ना बरोबर स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या वरून बॉल सीमारेषा पार. षटकार कैलास नाईकच्या बॅट मधून. कैलास नाईक सध्या 8 या आकड्यावरती खेळतोय. 5 चेंडूंचा सामना केल्यानंतर आणि आता टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवरती रन आहेत 15. चांगला स्ट्रोक लगवलाय उमेश तांडेलच्या विरोधामध्ये कैलासनं. आणखीन एक ओव्हरपिच बॉल स्टंपिंग केली. फलंदाज बाद. विकेट किपिंग चांगली आहे.
रुपेश पाटील. चांगली हिस्ट्री रक्षकाची भूमिका. रुपेश पाटीलनं काय कलेक्शन केलं होतं बॉल, आणि ते स्टंपिंग करत असताना कैलास नाईक सुद्धा बाद होतोय. आता नवीन फलंदाज रवींद्र बनकोटे टीमचा एक महत्वाचा खेळाडू आता मैदानामध्ये दाखल झालाय. नुकतीच झालेल्या महापौर चषकामध्ये खतरनाक बॅटिंग केली होती रवीनं, परंतु आता खेळावं लागेल रवीला, कारण धावा नाही आहेत. 15 वरती 3 विकेट गमावलेत बनकोटे या टीमनं. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बनकोटे टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 16. हॅलो चेक, हॅलो चेक. ओमी किनी यांचं आगमन झालं मुख्य व्यासपीठावर. वेलकम ओमी. चला, ओमिक यांनी अगज महाराष्ट्राचा अर्धशतकवीर, ज्यानं गेल्याच वर्षी 50 अर्धशतकं पूर्ण केलेली आहेत त्याच्या करिअरमध्ये, असा मिस्टर ISPL ओमिक यांनी यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया या स्पर्धेच्या मनापासून हार्दिक स्वागत. आता याचा आवाज खराब केला. चला, निलेश आलाय, निलेश म्हात्रे बॉलिंग साठी. पहिला बॉल बॅकफुटला जात असताना हॅलो चेक, 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 हॅलो चेक. विशेष सूचना आहे, गेटच्या समोर गाडी पार्किंग करून आता गाडीची हवा काढली जाईल. काही क्षणातच लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचे आगमन होत असताना बघायला मिळेल. याच कारणास्तव संपूर्ण गाडी मालकांना विशेष सूचना दिल्या जातात. गेटच्या समोर गाड्या आढळल्या तर त्या गाडीची हवा काढली जाईल. ओव्हर टू उमेश सर. यावेळेस इनफिल्डच्या वरून एक फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु टायमिंग झालं नाही आहे रवीकडून. एक तर धाव मिळते आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 21 झाल्यात. 21 धावा झाल्यात. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. ओव्हर पिच बॉल लाफ्टेड ऑन ड्राय केलाय डीप मध्ये. आता मिड विकेटला फिल्डर आहे, एकच धाव मिळेल संजयला. 1 मिनिट थांबवतो सर. श्रीकृष्ण मित्रमंडळ अध्यक्ष श्री जयश्री पाटील मॅडमचं आगमन झालं. वेलकम मॅडम. सरचं स्वागत आहे. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न. हा बॉल चालला रवीचा घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळताना दिसते रवीला, आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 23 धावा झालेत. यावेळेस गती काढली, फसवा चेंडू आहे, कारण झेल सोडला तिथे. कॅचेस विन द मॅचेस. अगदी सोपा झेल होता. लगेच झेल सोडल्यानंतर 2 धावा प्राप्त केल्यात रवीनं. चोवीस धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना यावेळेस पुन्हा एकदा रॉंग वन टाकलाय. हा बॉल पडल्यानंतर राईट हँड बॅट्समन साठी आतमध्ये आला आणि लेग स्टिक सोडून ठेवला. पंचांचा इशारा वाईट +1. 2 धावा येतात आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 26.
27 माफ करा. हो प्लेड ऑन. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल एस्टॅन वरती आणि प्लेड ऑनच्या स्वरूपामध्ये रवींद्र बाद होतोय. धक्का क्रमांक 4 लागतो बोनकुडे टीमला. टीमची धावसंख्या 4 गडी बाद 27. 3 षटकांचा खेळ संपलाय. बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर धावा झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 27 धावा. या ओव्हरमध्ये निलेश म्हात्रेनं 11 धावा खर्च करत असताना एक विकेट प्राप्त केलेली आहे. 27 ला 4. अनिल आलाय शेवटचं षटक टाकण्यासाठी. बॉलिंग मार्क वरती अनिल आणि नवीन फलंदाज तुम्ही पाहता आता मैदानामध्ये बॅटिंग साठी दिलीप आलाय. दिलीप नाईक 6व्या क्रमांकावरती तुम्ही त्याला पाहणार आहात. 27 ला 4 विकेटचं नुकसान आहे. 3 षटकांचा सध्या खेळ संपलाय. 40+ दिवा कोलीवाडा क्रीडा मंडळ आयोजित नवी मुंबईचा शिल्पकार चषक तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेचा अंतिम म्हणजे 3रा दिवस आहे आणि थोड्याच वेळात या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं आगमन होईल. बॅकफुटला जात असताना कट केलाय. सिंगल मात्र मिळते संजयला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 28. धावा झालेत. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस 5 लॉक स्लिप केलाय. चांगला पटका, परंतु एक धाव इथे मिळेल संजयला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती रन आहेत 29. चांगली गोलंदाजी सध्या सुरू आहे अनिलची. डेथ ओव्हर मध्ये 29 ला 4. कारण टॉस जिंकला तर बोनकोडे टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यावेळेस पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, बॉल चालला पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळते संजयला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 30. शेवटचे 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टीमची धावसंख्या 30. चला आणखीन एक खेळाडू बाद होतोय संजय. 5वा धक्का लागतो बोनकोड या टीमला. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 30. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संदीप आता बॅटिंग साठी सज्ज आहेत. चला नेक्स्ट मॅच मध्ये वाशीगाव त्यांच्या विरोधामध्ये यजमान संघ दिवा कोलीवाडा 40+ असा सामना होईल. त्यामुळे वाशीगाव टीम आपल्याला टॉस साठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. संदीप आला बॅटिंग साठी. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 5 गडी बाद 30. 2 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर एक चांगले टार्गेट सेट होणार यातील मात्र शंका नाहीये. आणि 36-37 धावा बोनकोडी टीमला काफी होतील. कारण बोनकोडी टीमकडे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. त्यामुळे सामना असा सोपा होणार नाहीये. रोमहर्षक सामना होईल, परंतु 2 चेंडू मध्ये एक मोठा फटका पाहिजे बोनकोडी या टीमला. चला थोडीशी घाई करा करावे टीम. कारण 12 वाजलेले आहेत आणि आपण सामना क्रमांक 4 मध्येच आहोत. आज
11 मॅचेस आहेत. 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. अनिल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. संदीपसाठी बॉल. पुलरलेनचा बॉल बॅटची कडा घेतली. खूप चांगला झेल टिपला. वाह. रुपेश पाटील आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत आहे. संदीप 0 वरती बाद. गोलंदाजचा शिकार. तुमची धावसंख्या 6-32. आता न्यू बॅटर शेवटचा बॉल खेळण्यासाठी बाला बॅटिंग साठी आलाय. चांगली गोलंदाजी अनिलची. या ओव्हर मध्ये 3 धाबा देत असताना 2 धक्के दिलेत आणि हॅट्रिक वरती आहे. अनिल चांगली गोलंदाजी. चला करबे बोनकुली टीम थोडीशी काही करा. शेवटचा बॉल धावत या बॅटिंग साठी. हॅट्रिक बॉल. चला चांगला पटका. कॅच हिटचा कॉल आहे. हॅट्रिकची संधी होती परंतु ती गमावली. झेल सोडला त्यानंतर 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. फलंदाज बालाच्या बॅट मधून अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला. टीमची धावसंख्या 32 आणि विजयासाठी धावा करायच्या आहेत. कराबे 40+ या टीमला 33 टू विन. चला वाशिगाव टीम चे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं. हॅलो चेक. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल वाशिगाव आणि दिवा कोलीवाडा. तर वाशिगाव टीम मुकेश आपण टॉस साठी लवकर यायचं. मुकेश म्हात्रे. आणि त्याचबरोबर कृती समितीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय श्री मनोहर पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांना मी आमंत्रित करतोय. या सर आपण आपल्या शुभ हस्ते या 5व्या क्रमांकाच्या मॅचचा टॉस आम्ही करतोय. वाशिगाव विपक्ष दिवा कोलीवाडा असा सामना आहे आणि कृती समिती अध्यक्ष आदरणीय श्री मनोहर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते तिथे टॉस होतोय. वाशिगावच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे आणि दिवा कोलीवाडा टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. चला वाशिगाव कॅप्टनला विनंती असेल लास्ट कॉल असेल हा टॉस साठी यायचा. चला आता मी सर्व दिवा कोलीवाडा टीमचे सर्वच पदाधिकारी सदस्य यांना विनंती करेन की आता साहेबांचं या ठिकाणी प्रोग्राम मधून आगमन झालेलं आहे, तिथून तिथे प्रस्थान झालेलं आहे आणि आता काही क्षणातच लोकनेते आदरणीय श्री
गणेश नाईक साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यामुळे आपण तयार राहायचं आहे. हॅलो 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 चेक टॉस केला जातोय. एका बाजूला वाशिगाव आणि त्यांच्या विरोधात दिवा कोलीवाडा. ऑल दिवा गाव त्यानं प्रकाश केनी. ऑल दिवा कोलीवाडा. पॉइंट कॉल काट आलाय. ते का असेल तुमचा संपूर्ण आयोजनाबद्दल काय कसं वाटतंय? या मैदानावर परदास खेळत असताना पाटा विकेट आहे. मैदान देखील सुसज्ज आहे. बऱ्याचदा मैदान असे बघायला मिळत नाही. खरं तर एक चांगली संधी संकल्पना देखील चांगली पाहायला मिळते. कसं वाटणार खेळत असताना? खूप चांगलं वाटतंय. हे मैदान लास्ट टाइम आम्ही आलेलो तेव्हा इथं तर पूर्ण काळीच होती, माझ्या मते पूर्ण काळीच होती ना, आणि डोंगर होते. ते बंद केनी यांनी जी मेहनत घेतली, प्रकाश दादांनी मेहनत घेतली, त्याच्यामुळे हे ग्राउंड झालं. बघायला जातं पण चांगलं वाटतंय. असंच 2-3 गावात असे ग्राउंड झाले तर अजून मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा. वाटेला प्रथम बॅटिंग आली आहे. काय निर्णय असेल? कोणते खेळाडू तुमच्या टीम मध्ये सध्याच्या इन्फॉर्म संघ देखील नवी मुंबईमध्ये ताकदवान संघ म्हणून ज्या संघाची चर्चा आहे, काय रणनीती असेल या मॅच मध्ये? 40च्या आसपास स्कोर करण्याचा प्रयत्न करू. फलंदाज किशोर पाटील आहे, अजय पाटील आहे, प्रेम केनी आहे, मनोहर पाटील, मनोहर मडवी, चांगली फलंदाजीची लाईन आहे. 40च्या आसपास जाण्याचा प्रयत्न असेल आमचा. संपूर्ण आयोजन तुमचं आहे. कसं वाटणार घरच्या मैदान खेळत असताना? आजच्या आपलं स्वप्न असेल का? ऍक्च्युली घरच्या मैदानावरती आज आमच्या प्रेक्षकांसमोर खेळण्याचं थोडंसं प्रेशर जाणवतंय. दडपणात कसा खेळवतोय बघूया जरा. खूप साऱ्या शुभेच्छा. ओल्ड उमेश सर. चला आता नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे आणि वाशीगाव या टीमनं टॉस इथे जिंकलाय. जाऊया मॅचकडे. बॅक टू द क्रिकेट. 33 धावांचं लक्ष आहे. विनोद बॉलिंगसाठी आले आणि सलामीची जोडी उमेश आणि कपिल. स्ट्राईकला उमेश आहे, उमेश तांडेल. पहिलाच बॉल उमेशनं उडवलाय, बिग हिट आणि पाठवलाय काऊ कॉर्नरच्या वरून. बॉल सीमारेषा पार येतोय उमेश तांडेलच्या बॅटमधून षटकार. आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत उमेश तांडेलनं. बॉल आणि त्याला बरोबर उडवलाय मिड विकेट आणि लॉंगच्या मधून. बॉल सीमारेषा पार. षटकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या स्कोर बोर्डते आतापर्यंत 6. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटला अगदी स्लाइस घेत बॉल चालक घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल आपलं धावफलक पुढे जातोय. टीमची धावसंख्या 7. धावा करायच्या 33. 8.75 च्या धावगतीनं धावा करायच्या आहेत कराबे 40+ या टीमला. सुरुवात तर झकास केली उमेश तांडेलनं 40+ कराबे टीम करून खेळत असताना. सन्माननीय बॉडी बिल्डर अजयजी पाटील साहेबांचं आगमन झालं. वेलकम साहेब, सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर एमएससीबीचे राजेश पाटील साहेबांचं आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आयुष्य
अनुचिक महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे मंत्री आपण पाहतोय गणेश नाईक साहेबांचं मुख्य व्यासपीठाच्या दिशेने आगमन होत असताना पाहायला मिळतोय. नवी मुंबईचा शिल्पकार चषक ज्या व्यक्तिमत्वाने नवी मुंबईला घडवण्याचा नेहमीच दबदबा राहिला असे लोकनेते गणेश नाईक साहेबांचं आगमन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होत असताना बघायला मिळतंय. एक दमदार डॅशिंग नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख राहिली आणि नवी मुंबईच्या विकासाला चालना देण्यासाठी गती देण्यासाठी दमदार व्यक्तिमत्व मान्यश्री लोकनेते गणेश नाईक साहेबांचं आगमन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने बघायला मिळतं. साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठाच्या समवेत फटाक्यांच्या आतिषबाजीने साहेबांचा सन्मान केला जातोय. दमदार व्यक्तिमत्व सातत्याने अनेक विकासाची कामं या परिसरामध्ये पाहत असतो आणि त्यांच्या समवेत याच परिसराचे नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय बंडूदादा केनी यांचं देखील आगमन पाहतोय. खरंतर स्पर्धा नवी मुंबई शिल्पकार चषक साहेबांच्या नावाची स्पर्धा भरवण्यात आली आणि या स्पर्धेचे शिल्पकार आधारस्तंभ बंडूदादा केनी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 40+ क्रिकेट संघाने घेतलेली खरं तर मेहनत अप्रतिम आयोजन नियोजन कसलं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सर्व मान्यवर आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर बॉडी बिल्डर कमलाकर मडवी, मिलिंदजी मडवी, अक्षयजी पाटील, रवीजी मडवी, श्यामजी मडवी, अक्षय पाटील या सर्व मान्यवर आपण पाहतो मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर सध्याच्या घडीला चर्चेत असणारं नाव ज्याने नवी मुंबईचं नाव अख्खाती देशांमध्ये घेऊन जाणारा खरं तर खेळाडू उर्मी केनी सातत्याने वलांकित क्रिकेट सध्याच्या घडीला इनफॉर्म खेळाडू म्हणून ज्याची वर्ली लागते अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये. त्याचबरोबर डॉक्टर अपूर्वा सुभाष मडवी मॅडमचं देखील आगमन झालं. डॉक्टर काजल परशुराम मडवी मॅडमचं देखील आगमन झालं. डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर केनी मॅडमचं देखील आगमन झालं. त्याचबरोबर डॉक्टर संजना अशोक नाईक मॅडमचं देखील आगमन झालं. कुमार द्रोणेश तुषार केनी स्केटिंग नॅशनल लेवल मध्ये चॅम्पियन राहिलाय त्याचं देखील आगमन झालंय. कुमार वेद रुपेश पाटील तिरंजी नॅशनल लेवल मध्ये तो देखील चॅम्पियन झालाय. त्याचबरोबर मान्यश्री अनुज पाटील आगमन झालंय. सव जयश्री हरिश्चंद्र पाटील श्रीकृष्ण मित्र मंडळ अध्यक्ष मॅडमचं देखील आगमन झालं. या सर्व मान्यवरांना सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज चालू करायच्या चला पण 6 रनची गरज आहे आणि ज्यांचं या ठिकाणी आपण शुभागमन पाहिलेलं आहे. खरं तर आज नवी मुंबई शहराला अगदी विकासाची उंच झलाली देणारे सर्वांचे लाडके शिल्पकार लोकनेते आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. खरं तर स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी ते खास इथे उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याच सन्मानार्थ या स्पर्धेचं आयोजन. जर या स्पर्धेचं टायटल तुम्ही पाहिलं तर नवी मुंबईचा शिल्पकार चषक एक आगली संकल्पना आज दिवा 40+ कोलीवाड या टीमनं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. चला 5 रनची आवश्यकता आहे. फक्त 5 धावा पाहिजे विजयासाठी. बोनकुडे आणि त्यांच्या विरोधामध्ये करावे असा सामना तुम्ही पाहताय आणि करावे टीमला तर फक्त 5 रनची गरज आहे. एक काढली ना 6 रन पाहिजे. 6 या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेने स्पर्धेचं आयोजन खरोखर या दिवा कोलीवाडा 40+ टीमचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री बंडूदादा केनी आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवकपदी ते विराजमान झालेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून साहेबांच्या माहितीसाठी सांगतो की हे क्रीडांगण साहेब गेली या क्रीडांगणाचा जर आपण उलट दिशेने इतिहास पाहिला तर या क्रीडांगणाच्या जागी या अगोदर 20 फूट उंच असा दगड मातीचे डोंगर होते आणि इलेक्ट्रिक सिटी खांबाच्या मागच्या बाजूला 20 फूट खोल अशी खाडी होती. परंतु याचं सर्वाचं रूपांतर आज 40+ दिवा कोलीवाडा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष
बंडूदादा केनी साहेबांनी जवळपास या क्रीडांगणासाठी महिनाभर 2 पोकलेन 2 डंपर आणि एक